नमस्कार मित्रांनो, बंदिश मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या फार्ममध्ये नेहमीच आपण शेळ्या मेंढ्यांविषयी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. ह्या बघा, आपल्या शेळ्या आहेत. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, आता बघताय तुम्ही, उन्हाळा पूर्ण फुल उन्हाळा चालू आहे. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असते की शेळी पालनामध्ये किंवा मेंढी पालनामध्ये उन्हाळ्यात गाभ जात नाहीत, मेंढ्या शेळ्या असतील. तर तुम्हाला मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की माझ्या मेंढ्या कशा उन्हाळ्यातच गाभ गेल्या. जानेवारी फेब्रुवारी वेलेल्या मेंढ्या अगदी व्यवस्थित कमी वेळेत परत गाभ गेल्या. तसंच ह्या शेळ्यांच्या बाबतीत तुम्हाला इकडला पण फरक दाखवणार आहे. कारण तुम्हाला वाटेल की मेंढ्या बऱ्यापैकी मेंढ्या जातात, पण शेळ्यासुद्धा आपल्या गाभ गेलेल्या आहेत त्या वेळेत बघा. तर हे तुम्ही मागे व्हिडिओ लहान पिल्लांचं शेळ्यांचं सुद्धा यूट्यूबला आपल्या बघितलं असतील की जानेवारीपर्यंत आपली लहान पिल्लं होती बघा, जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान. तर तो पिल्ल्यांचा आपला लॉट गेलेला आहे. आणि परत आता ह्या शेळ्या अडीच महिन्याच्या पुढे म्हणजे 3 महिन्यापातूर म्हणजे अगदी त्यांना आता दूध यायला लागलं आहे. म्हणजे कासत आपण थानातनं जर असं पिळून जरी बैल चिक येणार. म्हणजे बऱ्यापैकी 3 महिन्याच्या आपल्या शेळ्याचा गाभ आहेत. जवळजवळ एकान दोन काही मागणं जरा थोड्या वेलेल्या आहेत, 2-3 शेळ्या त्या सोडल्या तर जवळजवळ सगळ्या शेळ्या आपल्या गाभ आहेत. त्या 2.5-3 महिन्याच्या गाभण आहे त्या. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर कळेल. ही शेळी बघा, ही बसलेली बघा, ही बघा, इकडे बघू शकता तुम्ही. ही सगळ्या शेळ्या आपल्या गाभ आहेत. ऐन उन्हाळ्यात आपला म्हणजे फक्त मेंढी पालनामध्येच नाही तर आपल्या शेळी पालनामध्ये सुद्धा आपली 14 महिन्यामध्ये आरामशीर माझी 14 ते 15 महिन्यात 2 येतं होती ती. थोडंसं मेंढ्यांपेक्षा शेळ्यांमध्ये जरा 1-2 महिना 2-2.5 महिन्यापर्यंत भाकड काळ राहतो. फक्त काय आहे, योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. नियोजनमध्ये काय, पहिली सुरुवात आपल्या फार्ममध्ये कशाची असली पाहिजे. आता आपली ही शेळी आहे बघा, तुम्ही व्हिडिओत बघताय. तर ह्या शेळीला आपण, तर ही शेळी, ह्याला तुम्हाला टॅग दिसतो, आपल्या फार्मचं नाव आहे, तिला नंबर आहे बघा 033. तर हा आपण टॅगिंग कशासाठी केलं आहे, तर आपल्याला जे काय ह्यांना मग लसीकरण असेल किंवा डिवॉर्मिंग केलेला असेल किंवा कधी गाभ गेली कधी व्याली, ही सगळं आपल्या वहीला आपल्या रजिस्टरमध्ये आपण त्यांच्या नंबरनुसार सगळी माहिती ठेवत असतो. ह्यासाठी पहिल्यांदा आपल्या फार्ममध्ये सगळ्या शेळ्यांना मेंढ्यांना टॅगिंग केलं पाहिजे, टॅग नंबर दिलं पाहिजेत. ह्यानं काय होतं, तर आपल्याला त्यांचं सगळं अचूक माहिती त्यांची आपण देऊ शकतो. अचूक माहिती त्यांची आपण लिहून लिखाण करू शकतो. म्हणजे ह्यासाठी ह्या गोष्टीला आपला ह्याचा टॅग नंबरचा खूप फायदा होतो. म्हणजे आपण अगदी आरामशीर कधीही बाबांनो शेळी व्यायला झाल्या काय, कधी येणार आहे, कोणत्या दिवसापासून येऊ शकते, कोणत्या महिन्यात येईल, हे सगळं आपल्याला नियोजन त्या टॅग नंबरवर जे आपण कधी गाभ गेलेली आहे ती लिहून ठेवलेलं असतं. बाबानं अमुक तारखेला अमुक नंबरची शेळी आपली गाभ गेली. ह्याच्यानुसार मग आपण 5 महिन्यानं बाबानं 5 दिवस 4 दिवस मागे फोर होतं, पण त्या एक्झॅक्ट त्या तारखेला अगदी व्यवस्थित आपल्या शेळ्या येतात. ही पहिलं आपल्या फार्ममध्ये टॅग नंबरची सुविधा असली पाहिजे. आणि वेळेत त्यांना वेल्याच्या नंतर डिवॉर्मिंग करून लगेच तुम्ही त्यांना मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे. अगदी काय 12 महिने द्या आम्ही म्हणत नाही, वेल्यानंतर किंवा गाभण काळामध्ये, म्हणजे असं टप्प्याटप्प्याने एकदम 2-3 महिन्यानंतर तुम्ही एक 10 दिवस 8-10 दिवस त्यांना जे काही प्रमाण असतं चांगल्या क्वालिटीचं मिनरल मिक्सचर वापरायचं. वेल्यानंतर 100% वापरलं पाहिजे. वेल्यानंतर पहिल्यांदा त्यांचं 8-10-15 दिवस चांगली शेळीला सुराला लागून द्यायची. चांगली वेल्यानंतर तिला अगदी व्यवस्थेबल होऊन द्यायचं. त्याच्यानंतर त्यांचं डिवॉर्मिंग करा. त्यांना डिवॉर्मिंग केल्यानंतर 2-4-5 दिवस 8 दिवस तुम्ही जरा लिव्हर टॉनिक द्या. म्हणजे त्यांना डिवॉर्मिंग केल्यानंतर तिचं पुढचं रुटीन व्यवस्थित बसेल. त्याचबरोबर तुम्ही त्यांना मिनरल मिक्सचर 8-10 दिवस द्या. मिनरल मिक्सचर कशासाठी द्यायचं, तर मिनरल मिक्सचरचा कसा रिझल्ट आला ही ओळखायचं असलं तर, म्हणजे थोडक्यात मी काय सांगतो आहे, ज्यावेळेस आपण मेंढ्या वेल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला गाभ घालवायचे आहेत, आता बाबा काय नाही 1-1.5 महिना झाला आहे, तर तुम्ही सगळं डिवॉर्मिंग हे झाल्यानंतर त्यांना मिनरल मिक्सचर द्यायला चालू करा. जे काही त्याचं प्रमाण असेल 10 ग्रॅम 20 ग्रॅम पर हेड त्या प्रमाणात तुम्ही द्यायचं. फक्त असं द्यायचं की तिचं पूर्ण तिच्या पोटात तिचं जे काही प्रमाण ठरलेलं ते गेलं पाहिजे. तुम्हाला 4-5 दिवसानंतर असं जाणवतं की मिनरल मिक्सचर चालू केल्यानंतर की आपल्या शेळ्यांची अशी घाण पडायला सुरुवात होते. म्हणजे त्यांची जी काही प्रोसेस असते हिटवर येण्याची सुरुवात होते. म्हणजे जे काही त्यांच्यात घटक कमी असतात ते भरून निघतात, त्यांची घाण पडायला सुरुवात होते, त्यांची जी काही पिशवी असते ती स्वच्छ होते
आणि अगदी 15-20 दिवसात शेळ्या आपल्या हिटवर यायला चालू होतात. आणि हे काय होतं, मिनरल मिक्सचर ही दिल्यामुळं एक साथ सगळ्यांना त्या गोष्टी वेळेत मिळत असतात. त्यांची जी काही झीज झालेली असते वेल्याच्या नंतर, जे काही मेंढ्या खराब झालेल्या असतात किंवा शेळ्या आपल्या खराब झालेल्या असते वेल्यानंतर, ती त्यांना मिनरल मिक्सचर ही मिळाल्यानंतर ती सगळ्या गोष्टी त्यांच्या भरून निघतात आणि परत त्यांची घाण एकत्र पडायला लागते. म्हणजे मिनरल मिक्सचर सुरू असल्यावर घाण पडते, म्हणजे ती पूर्ण सगळं व्यवस्थित तिचं सायकल परत बसतं. शेळ्या एका ग्रुपनं हिटवर यायला चालू होते. म्हणजे ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना आपण दिलेल्या असते, त्यामुळे हिटवर येतात. हिटवर आल्यानंतर पुन्हा मग आपण आपला मेल त्याच्यामध्ये सोडून द्यायचा. फक्त रोजच्या रोज आपण 2-3 टाईम फार्ममध्ये येऊन काय बघायचं, आपल्याला शेळ्यांचं लगेच लक्षात येतं बाबांनो, हिटवर आल्यानंतर किंवा गाभ गेल्यानंतर आपल्याला लगेच त्यांच्या लक्षात येतं शेपटांना घाण लागते किंवा आपल्यात ती जाणवतं. तेवढा मेल आपला दंगा करत असतो, त्यांच्या मागं लागत असतो, ह्याच्यामुळे ती समजून येतं लगेच. आपण त्या दिवशी मेल ज्या दिवशी आपण त्यांना दाखवलेला आहे त्या दिवशी आपण तारीख, आपल्या ते टॅग नंबर बघायचा, अमुक अमुक नंबरची शेळी आहे, ते आज गाभ गेल्यानंतर ती तारीख लिहून ठेवायचं. असं जर सगळ्या गोष्टी आपण फार्ममध्ये नियोजनानं जर केल्या तर अगदी व्यवस्थित सगळं त्यांना, म्हणजे आपला फार्म सुरळीत चालतो किंवा 100% आपल्याला त्याच्यामध्ये यशस्वी होण्यामध्ये ह्याचा मदत होते. किंवा वेळेत सगळ्या गोष्टी झाल्यावर कमी भाकड काल राहतो किंवा वेळेत सायकल चालू राहतं आपलं. म्हणजे शेळ्या वेणं परत गाभ जाणं, अशी कमी वेळामध्ये परत गाभ जाणं म्हणा किंवा पिल्लं होताना तंदुरुस्त होतं, शेळ्यांना चांगलं दूध येणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जर नियोजनानं आपण सगळं केलं तर आपल्याला रिझल्ट चांगला दिसून येतो. तसंच ज्यावेळेस आपण आपली पिल्लं विकणार आहे, ह्या टॅग नंबरमुळं काय होतं, आपण शेळी वेली की लगेच ती टॅग नंबरच्या पुढं लिहून ठेवायचं, बाबा ही अमुक तारखेला शेळी वेली, तिला 2 पिल्लं झाली, नर झाला, मादी झाली. असं जर सगळं आपण कधीही कोणी जर आलं, अगदी आपल्याकडे गिऱ्हाईक आला, आपण जेव्हा पिल्लं विकतो त्यावेळेस आपल्याला विचारलं जातं हे कुठल्या शेळीचं पिल्लं आहे, मग तिला किती पिल्लं झालेली, तर ह्या आपल्या टॅग नंबरवर आपण हिस्ट्री त्यांना दाखवू शकतो. त्यानुसार आपल्याला समजतं बाबा हे किती महिन्याचं पिल्लं आहे, किती त्याचा तर वेट गेन झाला, असं आपण ती टॅगिंगवर आपण लिहू शकतो. बाबा अमुक अमुक वजनाची शेळी आहे किंवा अमुक तारखेला आपण तिला डिवॉर्मिंग केलं. ही सगळ्या गोष्टी आपल्याला टॅग नंबरवर आपण लिहून ठेवलेल्या असतात. ह्याच्यामुळे आपल्याला पूर्ण हिस्ट्री राहते. आपल्याकडे जे काही शेळ्या मेंढ्या त्यांची हिस्ट्री राहते. त्याच्यामुळं काय होतं, हा आपला व्यवसाय सुलभ आणि सोपा होतो. म्हणजे पुढच्या माणसाला काय होतं, ज्यावेळेस आपण पिल्लं विकत असतो त्याला आपण अगदी बेधडकपणे सांगू शकतो, बाबा हा अमुक एवढ्या महिन्याचं माझं पिल्लू आहे. तर त्यानं काय वाटलं, बाबा मला काय वाटत नाही एवढ्या महिन्यात, तर त्याला आपण रजिस्टर दाखवू शकतो. ही बघ, ही जी हिस्ट्री आहे, तिचा वडील कोण आहे, आई कोण आहे, किती पिल्लं झाली, किती तारखेला झाली, त्याचं वेट किती आहे, त्याला आपण कुठली लस दिल्या, कधी डिवॉर्मिंग केली, ही सगळी आपल्याकडे माहिती आहे. ह्या जर सगळ्या बारीक सारीक आपल्या फार्ममध्ये जर गोष्टी आपण अवलंबल्या. आणि एक गोष्ट अशी की आपले जे टॅग नंबर आहे त्याच्यावर आपल्या फार्मचं नाव आहे, आपल्या गावाचं पण नाव आहे. इथं तुम्ही बघू शकता, हे शेळीला बघा, आपल्या पाटील फार्म शेणे, आपल्या गावाचं नाव शेणे, पाटील फार्म आपलं फार्मचं नाव आहे, शेळीचा टॅग नंबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. मग थोडक्यात आपलं आपली वस्तू एक दुसऱ्याला कुठे विकल्या काय, आपल्याकडं टॅग नंबरनुसार हिस्ट्री असते. तसंच कुठं दुसऱ्याने नेलं तर बाबा कुठनं आणलं, काय आणलं, म्हणजे आपला एक फार्मचं नाव असेल किंवा आपला ब्रँड असेल, तो एक जपला जातो किंवा तो एक निर्माण होतो ह्यातून. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये फुल कॉन्फिडन्सनं जर उतरायचं असेल किंवा खरंच ह्यात आपल्याला करिअर करायचं असेल तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपल्या फार्मचं नाव असेल किंवा आपला ब्रँड असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर बारकाईने विचार केला पाहिजे. बारीक सारीक गोष्टी आहेत, आपण नेहमी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण ह्या बारीक सारीक गोष्टी जर आपण व्यवस्थित काटेकोरपणे केल्या तर ह्या बारीक सारीक गोष्टीतूनच आपल्याला भरपूर मोठं यश मिळू शकतं. आणि जे मी ही करून दाखवले, कारण आपल्याकडे तुम्ही बघताय आता शेळ्या माझ्या सगळ्या 3-3 महिन्याच्या 2.5-3 महिन्याचा वळीनं ह्या सगळ्या उभा राहिल्या, सगळ्या गाभण शेळ्या तुम्हाला दिसत आहेत बघा. त्या वळीनं 3 उभा राहिलेले आहेत, ती बघा. ह्यात एक 2 ते 3 शेळ्या माझ्या म्हणजे उशिरानं वेलेल्या होत्या, नाहीतर सगळा लॉट जो माझ्या 10-12 शेळ्यांचा आहे तो सगळा अगदी उन्हाळ्यामध्येच शेळ्या गाभ राहून त्यांचा अगदी 2 महिन्यात, 2 ते 2.25 महिन्यात परत शेळ्या वेल्यापासून आपल्या 2.5 महिन्यात गाभ गेलेल्या आहेत. असं जर आपलं शेळी पालनात आणि मेंढी पालनात दोन्हीकडं जर असं सायकलिंग जर व्यवस्थित प्रत्येक वेताला जर बसलं तर 100% आपण फायद्यातच जाणार. कारण बऱ्याचदा काय होतं की शेळ्यांच्यात सुद्धा आपण जर वेळोवेळी ह्या गोष्टी नाही केल्या, जाऊ दे मेल सोडून द्यायचा, कधी गाव जायतील जावं, फक्त चारा घालत राहणे, असं जर केलं तर ही यशस्वी होत नाही.
कुठलाही व्यवसाय असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, त्या गोष्टीला आपण थोडेफार पैसे मोजावेच लागणार. प्रत्येक गोष्ट करत असताना आपण त्याला जर पैसे घातले तर ते 100% त्याचं डबल टेबल आपल्याला देणार आहे. फक्त त्याला खर्च करत असताना किंवा त्यांचं संगोपन करत असताना 2 पैसे खर्चलं पाहिजे त्यांच्यावरती. त्यांचं जी ही शेड्यूलर आहे किंवा ती सायकलिंग आहे चालवायचं आपल्याला योग्य जर व्यवस्थित जर सगळं करायचं असेल तर थोडाफार त्यांच्यावर खर्च पण केला पाहिजे. कारण शेवटी ती सुद्धा जनावर आहे. तुम्ही जर प्रत्येक वेळेस त्याकडे फक्त उत्पन्नच मिळावं असं जर विचार करत राहिला तर त्याचा काय उपयोग होणार नाही. शेवटी ती सुद्धा जनावर आहे, त्याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याला जे गरजेचं आहे ती दिलं पाहिजे. जनावरं जर तुमचं तंदुरुस्त नसेल किंवा त्याला पोटभर चारा मिळत नसेल किंवा जे काही वेळोवेळी उपचार मिळत नसेल आणि तुम्ही त्याकडनं फक्त जास्तीत जास्त पिल्लं द्यावावं, लगेच गाभ राहावं, लगेच पिल्लं व्हावीत, मोठी व्हावीत, लगेच आपल्याला उत्पन्न मिळावं, तर हा असा विचार करणं चुकीचं आहे. आपण त्यांना जे गरजेचं आहे मित्रांनो ते दिलंच पाहिजे, त्यांना मिळालंच पाहिजे, त्यांच्या ते हक्काचं आहे ते त्यांना दिलंच पाहिजे, तर नक्कीच तुम्हाला यश येणार आहे. आणि मी खात्रीशीर सांगू शकतो की ह्या मूग जनावराला जर तुम्ही मनापासून त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना चांगला सांभाळ केला, जी त्यांना गरजेचं आहे ती जर तुम्ही दिलं. सुरुवात करत असताना थोडी आता तुम्हाला पटणार नाही मित्रांनो, हे जेव्हा मेंढ्या आपण घेतल्या किंवा शेळ्यांची सुरुवात केली, शेळ्यांमध्ये तर जवळजवळ 6 ते 7 वर्ष आपण फक्त राबलो. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही उत्पन्न असं मिळालं नाही, फक्त पगारसुद्धा असा काही वेळेस पडायचं नाही. कारण आम्हाला काही त्याचा एवढी आयडिया नव्हती, अनुभव नव्हते. सुरुवातीला भोरच्या शेळ्या खूप महाग किमतीने घेतल्या होत्या, मग त्यात काही यश येत नव्हतं. पण आज आपल्याला 12-13 वर्ष या शेळी पालनामध्ये झाली, पण आजपर्यंत आम्ही टिकलो, ह्याच्यात धडपडत राहिलो. तेव्हा कुठं आता ह्या 3-4 वर्षामध्ये आम्हाला मित्रांनो यश येतं या त्याचं प्रत्येक गोष्टी शिकत गेलो. असं वेगवेगळी माणसं भेटत गेली, अनुभव येत गेलं, तसं आम्ही यात यशस्वी होत आलो. आज आम्ही शेळी पालन असू दे किंवा मेंढी पालन असू दे, प्रत्येक गोष्टीत आम्ही यशस्वी आहे. अगदी माझा ह्यो फार्म असेल, अगदी 2-3-4 एकरापातूर आपली शेतीचं जे काय उत्पन्न निघत असेल तेवढं माझ्या ह्या फार्ममध्ये निघायला सुरुवात झाली मित्रांनो. कारण तर आज एवढ्या दिवस आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टीवर मात करून इथपर्यंत पोचलो. फक्त शिकायला आपल्याला वेळ गेला तेवढं. मला सांगायचं एवढंच होतं की आम्हालाही वाटायचं सुरुवातीला की आयला आपण एवढा ह्याच्यावर खर्च करतो आहे, अगदी पदर मोडत सगळी करतो आहे, पण आपल्याला म्हणावं असं उत्पन्न येत नाही. बाबा काय येत नाही, तर त्यात काय आम्हाला औषध उपचाराच्या गोष्टी असतील किंवा मी तुम्हाला टॅग नंबर सांगितला, अशा सगळ्या काय गोष्टी आपल्याकडे नव्हत्या. जसं ह्या बारीक सारीक गोष्टीवर आपण काम करत गेलो तसं आपल्याला यश येत गेलं. म्हणून मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, ही काही गोष्टी मी सांगतो आहे ते माझ्या अनुभवातल्या आहेत. त्या अनुभवानं मला शिकायला मिळाले ते तुम्हाला सांगतो. एवढं बारीक सारीक गोष्टी कोण सांगत नाही. माझा एकच हेतू आहे मित्रांनो, जी माझ्या बाबतीत झालं, आमच्या बाबतीत झालं की बाबांनो आम्हाला शिकायला खूप वेळ गेला किंवा बऱ्याच अडचणी आल्या, त्या तुमच्या बाबतीत व्हायला नको. माझ्या अनुभवातून 2 गोष्टी तुम्हाला जर समजल्या तर तुमचं जर नुकसान होताना किंवा तुमचा वेळ जरी वाचला आणि कमी वेळ जर तुम्हाला यश यायला लागलं, तर मी ही एवढं व्याप करून व्हिडिओ बनवलेला किंवा तुम्हाला माहिती सांगितलेलं त्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. कारण मित्रांनो ह्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुमचा हा व्यवसाय यशस्वी होणार आहे. खरंच हा व्यवसाय चांगला आहे. अगदी तुम्हाला थोडी शेती असली, अगदी ह्यांना चाऱ्यापुरतं जरी तुम्हाला थोडंसं शेती असली आणि त्यावर चारा त्यांचं असं चाऱ्याचं योग्य नियोजन केलं मी सांगितल्या प्रकारे, तर हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला 2-3 एकरापर्यंत अगदी 10-20 शेळ्या किंवा 10-12 शेळ्या, 10-15 मेंढ्या असतील, ह्या 20-25 नग जरी असतील तर तुम्हाला ही चांगलं म्हणजे अगदी तुम्ही आरामशीर 2 एकर 3 एकराचं उत्पन्न ह्या फार्ममध्ये एवढ्याशा शेळ्यांपासून मेंढ्यांपासून तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यात खरंच तुम्ही योग्य नियोजन केलं आणि तुम्हाला जर नियोजन जमलं आणि तुमचं जर मी सांगितल्याप्रमाणे जर असं सगळं शेळ्यांच्यामध्ये शेळ्या करा किंवा मेंढ्या ह्याच्यामध्ये जर तुमचं नियोजन बसलं, माझ्या फार्ममध्ये जसं 14-15 महिन्यात 2 वेतं होती, अशी जर तुमच्यात होत गेली, पिल्ल्यांची चांगली वाढ होत गेली, तर तुम्हाला 100% नोकरी करायची गरज नाही किंवा या फार्ममध्ये अशा छोट्याशा चाऱ्याच्या नियोजनामध्ये छोट्याशा फार्ममध्ये तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळू शकतो. एक चांगल्या प्रकारची नोकरी असते असं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतो. तुम्हाला नोकरी जरी नाही केली ह्या फार्मवर, पण तुम्ही मनापासून ही सगळं फार्मला तेवढा वेळ दिला पाहिजे. तेवढं जसं आपण नोकरीला असताना वेळेत कसं कामावर सकाळ गेलो की संध्याकाळी येईपर्यंत सगळं कसं टाईम टू टाईम आपलं असतं, तसं आपल्या फार्मला जर वेळ देऊन तुम्ही जर ह्यात कष्ट केलं, सगळ्या गोष्टीचा नियोजन व्यवस्थित केलं, तर 100% तुम्हाला नोकरी करायची गरज नाही. ह्याच्यावर तुम्ही चांगलं उत्पन्न मिळवू शकता आणि चांगलं आपल्याला एक उत्पन्नाचा आपल्याला
म्हणजे हे साधन आपण म्हणू शकतो. आजचा आपला कसा व्हिडिओ वाटला मित्रांनो नक्की सांगा. मी काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितल्या, नक्कीच तुम्हाला आवडल्या तर तुमच्या फार्ममध्ये देखील त्याचा तुम्ही अवलंब करू शकता. नक्कीच तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल. कसा आपला आजचा व्हिडिओ वाटला सांगा. धन्यवाद.